लक्ष देऊन ऐका. काका आणि काकींनो, दीदी आणि दादांनो, लक्ष देऊन ऐका. अरे काय दाखवताय आणि काय ऐकवताय? अहो आम्ही अवयवदानाचे महत्व सांगतोय, अवयवदानाचे महत्व. नमस्कार मंडळी, मी विश्वाई. आम्ही सर्वजण आलो आहोत ऑनरेबल श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयामधून. अवयवदान म्हणजे नक्की काय किंवा अवयवदानाविषयी आपल्या सर्वांच्या मनात असणारे मोठे गैरसमज दूर करण्यासाठीचे प्रयत्न आम्ही या छोट्याशा पथनाट्यातून करणार आहोत. ते तुम्ही सर्वांनी शांतपणे पाहून आम्हाला सहकार्य करा. सज्जन हो आणि उपस्थितांनो, आज आम्ही इथे कोणतीही काल्पनिक कथा सांगणार नाही. आज इथे आम्ही सांगणार आहोत आयुष्य आणि मृत्यू यामध्ये उभ्या असणाऱ्या आशेच्या किरणाबद्दल. चला तर मग पाहूयात एक प्रसंग आणि पाहूयात अवयवदानाच्या माहितीबद्दल. अरे काळजी करू नकोस रे, होईल सगळं व्यवस्थित. आणि नको तू काळजी करूस, डॉक्टर येतीलच इतक्यात. अहो डॉक्टर, अजून किती दिवस थांबायचं मी? माझ्या शरीरात ताकद राहिली नाही बघा. हे दुखणं ही आता असह्य झाले. मला कधी मिळणार अवयवदाता? हे पहा, तुमचे दोन्ही किडनी आणि हृदय हे निकामे होत चालले आहेत, परंतु आपल्यापाशी अवयवदाता नाहीये आणि वेटिंग लिस्ट हे खूप मोठी आहे. देवा, माझ्या भावाच्या वेदना मला सहन होत नाहीत रे. लवकरच माझ्या भावासाठी कोणीतरी अवयवदाता पाठव रे देवा. आता बघूया अवयव न मिळाल्यामुळे पुढे घडलेला प्रसंग. शेवटी कुणीच आमच्या मदतीला आलं नाही. माझा भाऊ मला सोडून गेला. पाहिलंत मंडळी, केवळ अवयवदाता न मिळाल्यामुळे त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले. अशा प्रकारे आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक अवयवदाता न मिळाल्यामुळे त्यांचे प्राण गमावतात. एका बाजूला अवयवांची संख्या लाखोमध्ये व प्रत्यक्ष अवयवदाता यांच्या संख्येतील मोठा फरक असण्याचे कारण म्हणजे अवयवदानाविषयी आपल्या मनात असणारे गैरसमज. चला तर मग आपण हे गैरसमज दूर करूया. ओ रामभाऊ, अहो नमस्कार, काय म्हणता? नमस्कार नमस्कार. कसं चाललंय सगळं? सगळं बरं चाललंय बघा. तुमचं काय चाललंय? सगळं बरं आहे बघा. तुम्हाला माहिती आहे का, काल त्या शामरावांचा किडनी फेल्यूरने मृत्यू झाला. हो, मी ऐकलं ते. खूप वाईट झाला त्यांच्यासोबत. बऱ्याच दिवसांपासून त्यांना एका अवयवदात्याची गरज होती, परंतु ऐनवेळी त्यांना एकही अवयवदाता मिळाला नाही. म्हणूनच काल त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले. खरंच खूप वाईट झाले. हो, खूप वाईट झालं बघा. हो, शामरावांना कोणीच अवयवदाता मिळाला नाही म्हणे. म्हणजे काय हो, काय असतं हे अवयवदान? अगं, अवयवदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातले जे निरोगी अवयव आहेत ते एका गरजू व्यक्तीला देऊन त्याचा जीव वाचवू शकतो. भाई ग, पण मी तर असं ऐकलंय अंत्यसंस्काराच्या वेळी जर शरीरात कोणता अवयव नसेल तर पुढच्या जन्मात सुद्धा तो अवयव आपल्या शरीरामध्ये नसतो. अगं असं काही नसतं. अवयवदान तर पुण्याचं काम आहे. अवयवदानामुळे तर जीवनदान मिळतं. अहो, परंतु आपण अवयवदान केल्यानंतर आपले अवयव गरजू व्यक्तीलाच मिळतील ह्याची काय खात्री? हे बघा, अवयवदान करत असताना प्राधान्य हे आपल्या वैयक्तिक ओळखीच्या व्यक्तीलाच दिलं जातं असं नाही, तर ते वैद्यकीय गरज असेल किंवा प्रतीक्षा लिस्ट असेल, प्रतीक्षा यादी असेल म्हणजेच वेटिंग लिस्ट असेल आणि अधिकृत नियमानुसार ते आपल्या व्यक्तींना दिलं जातं. तर तुम्ही निश्चित राहा. पण मला एक भीती आहे बघा. जर मी अवयवदानासाठी नोंदणी केली आणि उद्या जाऊन जर माझा अपघात झाला तर डॉक्टर मला वाचवण्याचे प्रयत्न करणार नाहीत. अहो, हा तर खूप मोठा गैरसमज आहे. रुग्णाला मृत्यूपासून वाचवणं हा तर डॉक्टरचं प्रथम कर्तव्य आहे. अवयवदानाचा निर्णय हा उपचारापासून नेहमी वेगळा असतो. मंडळी, दान करा हो दान करा या संदेशाचा मान करा. दान करा हो दान करा, या संदेशाचा मान करा. मृत्यूनंतर दान करा हो दान करा या संदेशाचा मान करा. मृत्यूनंतर एखाद्याच्या जीवनासाठी अवयवांचे दान करा. मंडळी, इतके सुंदर अवयवदानाचे हे संकल्प ऐकून मला तर आज हे समजले की अवयवदानापेक्षा श्रेष्ठ दान हे दुसरे कोणतेच नाही. परंतु मी माझे अवयव फक्त मृत्यूनंतरच दान करू शकतो का? नाही, तू जिवंत असतानाही तुझे अवयव दान करू शकतो. आपल्या शरीरातील लिव्हरचा काही भाग, एक किडनी आपण दान करू शकतो. म्हणजे जिवंत असताना देखील मी माझे अवयव दान करू शकतो? हो, नक्की. परंतु मी माझ्या अवयवदान नोंदणी केल्यानंतर माझ्या शरीराचा संपूर्ण भाग दान करावा लागेल का? नाही, मृत्यूनंतर अवयवदान हे दोन्ही प्रकारे केले जाऊ शकते. एक म्हणजे महत्त्वाचे अवयव जसे की फुफ्फुसे, हृदय, लिव्हर आणि नेत्र इत्यादी अवयव, आणि दुसरे म्हणजे देहदान म्हणजेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शरीर तुम्ही दान करू शकता.
परंतु मला अवयवदान करायचे असेल तर ते कोणत्या वेबसाईटवर किंवा कुठे नोंदणी करावी लागेल? हे पहा, आपल्या देशात मृत्यूनंतर अवयवदानाच्या नोंदणीसाठी